नमस्कार मित्रांनो अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाकडून बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना ही राबवली जाते. तर बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना 100% अनुदानावर आतापर्यंत नवीन विहीरमध्ये बोरिंग, शेततळ्यांसाठी प्लॅस्टिक पन्नी म्हणजे ताडपत्री, सूक्ष्म सिंचन, PVC पाईप आणि जुन्या विहिरी ज्या असत्या त्या दुरुस्ती करता या ठिकाणी अनुदान दिले जात होती. पण त्यानंतर आता महत्त्वाचं म्हणजे अजून त्यात अजून जे आहे जे बोरवेल त्याच्यात समाविष्ट करण्यात आलेला आहे. जो आपण बोर घेतो जमिनीत त्यासाठी आता 50,000 रुपयापर्यंत जे अनुदान त्या ठिकाणी सरकार आता देणार आहे. तर शेतातील सिंचन क्षमता वाढवण्यासाठी शासनाच्या वतीने विविध योजनांच्या माध्यमातून लाभ दिला जात आहे. तर या अंतर्गत आहे ना शेतकरी शेतात पिकांसाठी पाण्याची सुविधा करत आहेत. तर गेल्या 5 वर्षात शासनाच्या वतीने सिंचन विहिरींच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी सिंचनाची योग्य व्यवस्था करून दिलेली आहे. विशेषतः म्हणजे जिल्ह्यात अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांची संख्या बरीच आहे. या योजनेचा लाभ त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी घेणं आवश्यक आहे. तर या ठिकाणी काय त्याचे निकष आहेत तर अर्जदार महाराष्ट्राचा असावा, हा शेतकरी असावा, त्याच्याकडे स्वतःचा जातीचा दाखला असावा, उत्पन्नाचा दाखला देखील आवश्यक आहे. त्याचे वार्षिक उत्पन्न 1.5 लाख रुपयापेक्षा जास्त असू नये. त्याचा जमिनीचा आहे ना 7/12 आणि 8 हे त्याच्याच नावाचे असायला पाहिजे आणि त्याच्याकडे कमीत कमी 0.40 हेक्टर जमीन आवश्यक लागणार आहे. तर एवढे जर तुम्ही असाल तर त्या ठिकाणी कागदपत्रे पहा, आधार कार्ड, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, 7/12/8 दारिद्र्य रेषेचे कार्ड, 100 रुपयाचे स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र, पाणी उपलब्धतेचा दाखला विहिरीसाठी, तुम्हाला म्हणल्याप्रमाणे 40 हेक्टर शेती असल्याचा तलाठ्याचा दाखला, विहीर नसली पाहिजे शेतात त्याचा दाखला, 500 फुटाच्या अंतरावर कोणाची त्या ठिकाणी विहीर नसावी त्याचा दाखला, कृषी अधिकाऱ्याचे क्षेत्रीय पाणी शिफारस पत्र, संबंधित क्षेत्रातील गट विकास अधिकाऱ्याचे शिफारस पत्र, त्या ठिकाणी जागेचा फोटो, ग्रामसभेचा ठराव, या ठिकाणी एवढे कागदपत्र आवश्यक लागणार आहे. तर याच्या कागदपत्रांची पूर्तता अर्ज मंजुरीनंतरच तुम्हाला त्या ठिकाणी करावं लागणार आहे. तर या ठिकाणी सोप्या पद्धतीने तुम्ही अर्ज कसा करणार आहे पहा. महाराष्ट्र शासनाच्या DBT या अधिकृत संकेतस्थळावर शेतकरी योजना नावाचा पर्याय तुम्हाला दिसन, त्याच्यावर क्लिक करायचं आणि नंतर तुम्हाला बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना नावाचा पर्याय देखील त्या ठिकाणी दिसेल. त्याला ओपन करायचे आणि त्या ठिकाणी त्याच्यानंतर पुढची प्रोसेस काय करायची तुम्हाला त्या ठिकाणी त्याची माहितीसाठी तुमच्या कृषी सहाय्यक किंवा CSC केंद्रावर तुम्ही फॉर्म ज्या ठिकाणी अर्ज करता त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्या ठिकाणी त्यांच्याकडून ते भरू घेऊ शकता. धन्यवाद.